आकाशवाणी मुंबई आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत मौखिक आरोग्य आणि कर्करोग याविषयी डॉक्टर मनीषा अहिरे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. हे हास्य कसं बरं असावं तर मोत्यासारखे चमकदार एका ओळीत सरळ असे दात असतील तर त्यांनी सजलेलं सुहास्य हे सगळ्यांना मोहतं. अर्थात दातांच्या सुंदरते इतकंच दातांचं आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे आणि याच संदर्भात आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर मनीषा अहिरे यांच्याकडून. मौखिक आरोग्य आणि कर्करोग हा आजचा आपला विषय आहे आरोग्य दर्पण या कार्यक्रमाचा. डॉक्टर मनीषा अहिरे यांचा आपल्याला परिचय करून देते. BDS, MDS आणि PhDची पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. दंतविकृती आणि अणुजीवशास्त्र म्हणजेच ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या विषयातल्या त्या तज्ज्ञ आहेत. त्या विषयामध्ये त्यांनी PhD केलेली आहे आणि आता अध्यापनाच्या क्षेत्रातही अर्थातच त्या आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि PhD स्कॉलर्सना त्या मार्गदर्शन करत असतात. शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय मुंबई इथे त्या कार्यरत आहेत. गेली 19 वर्ष त्या ह्या क्षेत्रामध्ये आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्ते. मौखिक आरोग्य म्हणजे काय, इथूनच आपण सुरुवात करूया. तर मौखिक आरोग्य म्हणजे ज्या ठिकाणी तोंडामध्ये आरोग्य जे शब्द आपण बोलतो त्यात दात, हिरडी या सर्वांची अशी सांगड असते की ते माणसाला त्याचे प्रत्येक कार्य करण्यासाठी जसं की खाणं, पिणं, श्वास घेणं यासाठी सर्व क्षमतेने मदत करतात व त्यामधून कोणत्याही प्रकारचे वेदना नसतात आणि त्यांना खूप जास्त आत्मविश्वास असतो. अशा प्रकारे जर का दातांची, जबड्याची आणि दातांची सांगड असेल तर त्याला आपण मौखिक आरोग्य आहे असं म्हणू. म्हणजे नुसते मी मगाशी म्हटलं की सुंदर सरळ एका रेषेत दात दिसले म्हणजे आरोग्य पूर्ण असतातच असं नाही. बरं. आणि तुमचा विषय मी जो सुरुवातीला सांगितला ओरल पॅथॉलॉजी म्हणजे काय, त्या शाखेविषयी आम्हाला सांगाल का थोडं? तर दंतशास्त्र या फॅकल्टीमध्ये या सब्जेक्टमध्ये भरपूर सारे अनेक विषय आहेत. त्यापैकी एक विषय म्हणजे दंतविकृती व अणुजीवशास्त्र विषय. तर ह्या विषयामध्ये जसं आपण तज्ज्ञांकडे जातो, दातांच्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा तिथे तुम्हाला दातांमध्ये कीड लागली असेल तर ते कीड काढून त्याला भरून मिळते किंवा दात वेडेवाकडे असतील तर त्यावर वायर लावून आपण सर्व करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या सब्जेक्टमध्ये दंतविकृती व अणुजीवशास्त्र या विभागामध्ये जर तोंडामध्ये दातांच्या किंवा हिरड्यांचे काही आजार असतील आणि ते फक्त डोळ्यांनी बघून आपल्याला लक्षात येत नसेल तर आपण त्या गोष्टीचा तुकडा काढून त्याला मायक्रोस्कोपमध्ये बघून मग आपण त्याचं अंतिम त्याचं काय निदान आहे ते सांगू शकतो. आणि ह्या प्रकारे या विषयामध्ये हे झालं एक प्रकारचं. या प्रकारे यामध्ये रक्ताची तपासणी, त्यानंतर वेगवेगळे सेल्स आहेत त्याची तपासणी आणि अजून बरेच ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन आहेत ते ह्या विषयामध्ये आपण करत असतो. बरं. मौखिक आरोग्य ज्याविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं की फक्त दात नव्हे तर पूर्ण तोंड, आपलं त्या तोंडाचं पूर्ण आरोग्य, तर याची काळजी ही कशी घेतली पाहिजे, म्हणजे सर्वसाधारण टिप्स आम्हाला काय द्याल? तर आपण नेहमीच ऐकतो की जर का उत्तम दंत आरोग्य, मौखिक आरोग्य हवं असेल तर दिवसातून 2 वेळा सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपताना दातांना आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, ब्रश केलं पाहिजे. हातांनी करण्यापेक्षा किंवा बोटांनी करण्यापेक्षा ब्रशचा वापर केला तर जास्त चांगले राहील. योग्य प्रकारची पेस्ट वापरून केलं पावडरपेक्षा तर तेही जास्त अधिक चांगलं आहे. जेव्हा जेव्हा आपण काही खातो त्यानंतर दातांमध्ये काही फसलं असेल तर ब्रशचा वापर करून ते साफ करणं. दातांमध्ये फटी असतील तर त्याची काळजी घेऊन तेही साफ करणं, ही काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. इतर शारीरिक आजारांचा सुद्धा मौखिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का आणि तो कशा प्रकारे? हो, नक्कीच. आम्ही आता हे शिकतो तर त्यामुळे आम्ही हे नेहमी आमच्या स्टुडंट लोकांना आणि इतरांनाही सांगत असतो की ओरल कॅव्हिटी इज अ मिरर ऑफ ऑल सिस्टमिक डिसीजेस. म्हणजे
तोंडामध्ये बदल हे प्रथम दिसतात हा. शरीरामध्ये कोणता आजार होण्या अगोदर, अच्छा, म्हणजे त्याचे ते निदर्शक असतात. निदर्शक असतात. हम्म. तर म्हणून तोंडामध्ये जरी काही आपल्याला वाटत असलं की व्यवस्थित आहे, पण जर थोडाही काही बदल दिसला तर काही बदल झालेला आहे, तो नॉर्मल आहे किंवा तो आपल्याला काही आजारामुळे होत आहे, हे तज्ज्ञांकडून नक्कीच चेक करून घ्यायला हवं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार नंतर पुढे त्याचे जे काही उपचार आहेत ते करायला हवे. पण तर म्हणजे, जसं हा. तुम्ही आता विचारलं की कोणते आजार हे होऊ शकतात, तर प्रत्येक आजार वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस दाखवतो ओरल कॅव्हिटीमध्ये. जसं की सगळ्यात महत्त्वाचा आजार जो आता सगळ्यांनाच भरपूर आहे, जसं की साखरेचे प्रमाण वाढलेले असणे. तर त्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की इन्फेक्शनचे प्रमाण जास्त आहे आणि तोंडामध्ये नेहमी आपले खूप कार्यरत असतं जेवताना, आणि हिरड्यांवर जेवणाचा जो भाग असतो त्याचा दबाव येत असतो आणि त्यामुळे ते नेहमीच खूप त्यांच्यामध्ये उलाढाल होत असते व त्यामुळे जेव्हा साखरेचं प्रमाण जास्त असतं तर ती उलाढालीमध्ये इन्फेक्शनचं होणं जास्त प्रमाण होऊ शकतं. तर म्हणजे आपण जे पदार्थ खातो, अन्न पदार्थ, तर त्याचे कण हे आपल्या दातांवरती साचून राहतात आणि त्याचा परिणाम हा आरोग्यावरती होत असतो. हो, आणि जर का साखरेचं प्रमाण जास्त असेल तर त्यामध्ये हे प्रमाण जरी जास्त असलं तरी त्यामुळे दातांवर होणारी इजा, हिरड्यांना होणारी इजा ही वाढू शकते. अच्छा. हे असं एक साखरेच्या प्रमाण असलेल्या आजारामध्ये होऊ शकतं. तसंच बरेच लोकांना आर्थरायटिसचा, संधिवाताचा त्रास असतो किंवा रक्तदाबाचा त्रास असतो, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतल्या जातात. कुणाला फिटचा आजार असतो तर त्यामध्येही गोळ्या घेतल्या जातात. तर ह्या गोळ्यांच्या काही वेळेस साईड इफेक्ट होऊन त्याचेही परिणाम ओरल कॅव्हिटीमध्ये दिसतात, तोंडामध्ये दिसतात. तर हे सगळे जर का तसे बदल दिसत असेल तर नक्कीच पहिले तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे ते ट्रीटमेंट कंटिन्यू करायला हवं. म्हणजे काही वेळेला जी औषधं घेतो त्या औषधांचा एक परिणाम, साईड इफेक्ट म्हणतो आपण, बरोबर, तसा बरोबर, असू शकतो. आणि तुम्ही म्हणताय की त्याचबरोबर काही वेळेला दातांमध्ये फटी किंवा दातांमध्ये बरोबर. कीड होणं हे सुद्धा काही दुसऱ्या आजारांचं पण निदर्शक असू शकतं. बरं. इन्फेक्शन असा विचार सहसा केला जात नाही. हे आज तुम्ही ही माहिती दिलीत, कारण आम्हाला सर्वसाधारण हे माहिती आहे की तंबाखू, गुटखा अशा जर का घातक सवयी असतील तर कर्करोगाचं प्रमाण हे वाढतं, निश्चितच शक्यता अधिक असते. त्याविषयी थोडं सांगाल का? कोणत्याही प्रकारची सवय ही हानिकारक आहेच. सवय म्हणजे काय, तर त्या जे पण पदार्थ आपण वापरतो आहे ती कंटिन्युअस त्याच्यावर आपण निर्भर राहतो आणि ते न मिळाल्यानंतर आपण अस्वस्थ होतो. अशा प्रकारची सवय किंवा ॲडिक्शन जेव्हा होतं तेव्हा त्या वस्तूपासून, त्या पदार्थापासून आपल्याला खूपच हानिकारक गोष्टी होऊ शकतात. तर त्यापैकी एक म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, पण आता जो आमचं लिटरेचर अवेलेबल आहे त्यामध्ये बराच रिसर्च हा तंबाखूच्या वापरावर व अल्कोहोलच्या वापरावर म्हणजे दारूच्या वापरावर झालेला आहे. त्यामुळे ते म्हणतात की यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे की ज्यामुळे तंबाखूच्या वापराने, गुटख्याच्या वापराने, दारूच्या वापराने तोंडामध्ये होणारे हे बदल हे जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत. व त्याचे प्रमाण कमी केले की जे होणारे बदल आहेत किंवा कॅन्सर होण्याचे, जे कर्करोग होण्याची जी संभाव्य शक्यता आहे ती जास्त वाढलेली असते. आणि जी पूर्वलक्षणे दिसतात कर्करोग होण्याच्या अगोदर, ती जर का आपण पहिले कंट्रोल करू शकलो तर त्यामुळे होणाऱ्या कॅन्सरवर पण आपण बरेच परिणामकारक कार्य करू शकतो. म्हणजे तंबाखू, दारू, गुटखा ह्या सगळ्याच सवयी ह्या घातक आहेत आणि कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या त्या ठरतात. हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपण अगदी सिनेमागृहामध्ये सुद्धा गेल्यानंतर तिथे अशा फिल्म वारंवार दाखवल्या जातात की चेहऱ्याचा आकारच बदललेला आहे, पूर्ण विद्रूप होऊन जातो अनेकदा चेहरा. तर हे घातक सवयींचे इतके गंभीर दुष्परिणाम बरोबर. हिरड्यांमध्ये आणि तोंडाच्या आत तुम्ही म्हणतात काही बदल होतात, तर हे बदल कसे ओळखावे? म्हणजे काय काय घडतं त्याच्यामध्ये? सूज येणं, फोड येणं की कसं? तर आपण आता हे तंबाखू आणि याच्या सेवनाच्या अगोदर सुद्धा म्हणजे जर का आपल्याला काही आपल्या खाण्यामध्ये जर का कमतरता असेल, जसं की आपल्या खाण्यामध्ये आयर्नची कमतरता असेल, विटॅमिनची कमतरता असेल, कोणता औषध आपण घेत असू, तर त्यामुळे पण ओरल कॅव्हिटीमध्ये, तोंडामध्ये बरेच बदल दिसतात. तर ते बदल म्हणजे तोंडामध्ये आगाग होणे, तोंडामध्ये
अल्सर होणे म्हणजे पुढे लालपणे दिसणे, खाताना त्रास होणे, हे अशा प्रकारचे चेंजेस तोंडामध्ये दिसू शकतात. आणि हिरड्यांना सुद्धा सूज येणं किंवा त्यातून पाणी येणं वगैरे असंही घडतं. बरोबर. बऱ्याच ठिकाणी तोंडाला सूज येणे हे म्हणजे विटॅमिन डिफिशियन्सी असेल तर त्यामध्ये व्यवस्थित त्यांची जी वाढ व्हायला हवी, त्यांच्यामध्ये जे बदल व्हायला हवे ते होत नाही आणि त्यामुळे त्या प्रकारे सूज येणे, रक्त येणे ह्या गोष्टी होतात. हॅलो, हा नमस्कार. मुंडे बोलतो म्हटलं नाशिकहून. हा तर मॅडमांना विचारायचंय मला, आयरे मॅडमांना. हा ऐकतायत त्या, बोला ना. हो. त्यांच्यात म्हणजे कसं लक्षात कसं घ्यायचं तोंडाचं? कर्करोगाची लक्षणं हवीत का आपल्याला? हा, हिरड्याचं समजा झीज झाली तर. आता तुम्ही जर का फक्त कर्करोगाबद्दल बोलत असाल की फक्त आजारांबद्दल बोलत असाल तर दोन वेगळ्या आहे गोष्टी. जर आपल्याला कोणती सवय असेल जशी की तंबाखू खाण्याची किंवा स्मोकिंग, तंबाखूचे दोन प्रकार असू शकतात. जसं की तंबाखू आपण ती कोरडी असतो ती ठेवण्याची सवय असते चुन्याबरोबर मिक्स करून, किंवा गुटखा असतो त्यामध्ये तंबाखू असते ती तोंडामध्ये ठेवण्याची सवय असते, किंवा मग तंबाखू ही सिगारेट किंवा बिडी फॉर्ममध्ये असते त्याची जर का सवय असेल तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवयीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे असू शकतात. आणि तुम्ही हिरडीची जी झीज म्हटली ती एक नॉर्मल प्रोसेस आहे. म्हणजे लहानपणापासून आपल्या जे दैनंदिन बदल होत असतात तोंडामध्ये, तर आपल्या वेगवेगळ्या सवयीप्रमाणे हिरडीची झीज होत असते आणि ते नॅचरल आहे वयोमानाप्रमाणे ते होणं. परंतु जर ह्या सवयी असेल किंवा कसला वापर करत असेल तर ती जास्त प्रमाणात होत असते. पण म्हणजे मग तंबाखू आणि गुटखा हे जर का म्हणजे नुसतं खात असतील तर काय बदल दिसतात, आणि जर का स्मोकिंग धूम्रपान करत असतील तर काय बदल आपल्याला जाणवतात? तर तंबाखू आपण आता जसं म्हटलं की चुन्यासोबत किंवा गुटख्यासोबत खात असणार, तर ती जर का एका ठिकाणी ठेवण्याची सवय असेल तर त्या ठिकाणी, त्या हिरडीच्या ठिकाणी त्या गालाच्या भागाला आतल्या बाजूला रंग बदलतात. जसं की चट्टा फॉर्म होतो, सफेद रंगाचा असू शकतो, लाल रंगाचा असू शकतो, किंवा थोडासा काळसरपणा त्यामध्ये असू शकतो. अशा प्रकारचे बदल दिसतात. त्या ठिकाणी पेशंटला कधी कधी सेन्सेशन नसतं, कधी कधी त्या ठिकाणी त्यांना आग होण्याचे पण प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे सारखं तोंड येणं हा जो प्रकार आपल्याकडे म्हणतात, आणि याचे सारखे रवंथ केल्यासारखं पण कधी कधी काही लोक वापर करत असतात, तर त्यामुळे पण त्यामध्ये ते तोंड येण्याचे प्रमाण, आणि ही सवय असल्यामुळे भूक आपोआपच दाबली जाते आणि त्यामुळे मग न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आणि हे दोघं म्हणजे जे पोषक तत्व आपल्याला लागतात ते न मिळता आपण याचाच जास्त वापर करत असल्याने आपल्याला मग त्याचे पोषक तत्वांचीही कमतरता जाणवते. म्हणजे पोषण होणं हे सुद्धा खूप आवश्यक खूप असतं. महत्त्वाचं. आणि तोंडामध्ये जर का अशा प्रकारे काही फोड असेल किंवा तुम्ही म्हणाला तसं गालावर काही चट्टा वगैरे आला असेल तर खातानाही त्रास होत असेल, त्यामुळे नीटपणे पुरेसं खाल्लंही जात नसेल. बरोबर. खरं. लहान मुलांच्या बाबतीत दातांची काळजी ही कशी घ्यायला हवी? तर आता लहान मुलांचं आपण सगळेच फॅमिलीमध्ये आपल्याला माहिती आहे दात येण्याची सुरुवात कधी होते, कधीपर्यंत ते दात असतात. तरी सर्वसाधारणपणे मुलं 6 महिन्याची होतात तेव्हा त्यांचे दुधाचे दात येण्याची सुरुवात होते. 6 महिने ते 6 वर्ष मध्ये त्यांचे दुधाचे दात कार्यरत असतात. 5 वर्ष 5.5 वर्षापर्यंत. 6 वर्षापासून नवीन पक्के दात येण्याची सुरुवात होते. 6 वर्ष ते 12 वर्ष ह्या काळामध्ये दोन्ही प्रकारचे दात तोंडामध्ये असतात आणि त्यावेळेस काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर 5 वर्ष जेव्हा 5 ते 6 महिन्यापासून दुधाचे दात यायला सुरुवात होते तेव्हा मुलं खूप लहान असतात, तर आईनेच त्यांच्या दाताची काळजी घेणं जास्त महत्त्वाचे असते. जसं की स्वतः बोटाने ते स्वच्छ केले तर चांगलं मदत होते. म्हणजे आई वडिलांनी, पालकांनी मुळात मुलांचे दात स्वच्छ घासणं हे फार महत्त्वाचं. बरोबर. आता त्या वयामध्ये तेवढी स्वच्छता आणि तेवढे आपण म्हणजे खूपच असं की सकाळ संध्याकाळ कळणं आणि हे करण्यापेक्षा जेव्हा ते बाळ दूध घेत आहे त्यानंतर व्यवस्थित आहे की नाही, तोंडामध्ये काही जमा आहे, तेही दात पूर्ण आल्यानंतर हे काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि प्रत्येक वेळेला पेस्टने दात घासणं का कसं, दात कसे घासावे त्याच्याबद्दल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेस्टने केलेले जास्त चांगले आहेत. आणि पेस्ट पण आपण घेताना अशा प्रकारची घ्यावी ज्याच्यामध्ये खूप स्मूथ कंटेंट असणार आहे. हॅलो. हा नमस्कार, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम, दात बोटाने जर घासले तर काय होत नाही आणि ब्रशने जर घासले तर दुखायला लागतं.
तर तुमचं आता तोंडामध्ये कशी परिस्थिती आहे ते बघितल्यावर जास्त ठीक सांगू शकतो. परंतु आता वयामानाच्या याच्याने पूर्वी जर दात घासत असताना आपण ब्रशने करत असतो तेव्हा खूप जोरात फोर्सने एकदम दात घासले आणि तो ब्रश दातांना जर का आपण परपेंडिक्युलर पकडला म्हणजे काटकोनात पकडला तर दातांची झीज होते हिरड्यांच्या खाली आणि त्यामुळे तिथे एखादी कॅव्हिटी तयार झाल्यासारखं होतं व त्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढते. परंतु दात क्लीन करत असतात ना ब्रशने ते हळुवारपणे दातांना 45 डिग्रीचा अँगल होतोय का त्याच्या ब्रिसल्सचा हे बघून त्याला बास टेक्निक म्हणतात. त्या प्रकारे केलं तर ती होणारी झीज असते ती टाळली जाते. हे झालं दातांना होणाऱ्या इजेबद्दल. परंतु आता हे सरांनी जसं म्हटलं तर त्यांना आता हिरड्यांचा पण त्रास असल्यामुळेही दुखू शकतात. तर ती हिरड्यांची परिस्थिती कंडिशन कशी आहे ते बघून आपण अजून ठरवू शकतो. बरोबर. तुम्ही सांगत होतात त्याप्रमाणे टूथब्रशचा अँगल त्याचा कोन कसा असावा बरोबर इतकं काळजीपूर्वक ह्याकडे पाहण्याची गरज आहे हे लक्षात आलं. आणि लहान मुलांच्या बाबतीत ही सुरुवात केली तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल, नाही का? हॅलो. हा बोला. हा नमस्ते मॅडम. माझा असा प्रश्न आहे की तोंडामध्ये काही वेळेस म्हणजे लेडीजच्या ना काळपट चट्टे असतात. तर काही वेळेस असं म्हणतात की नाही ते काळपट चट्टे म्हणजे असं समज असतो की नाही ती बोलते ते खरं होतं म्हणून वगैरे हे असं पण असतं. तर मग हे खरं कशामुळे असतं? काही कमी असतं म्हणून. आणि मला पण असं ओठांच्या तिथे ना असं काळपट असे चट्टे वाटतात, असे कमी जास्त होतात असं. तर त्याच्यावर काही उपाय उपचार? ज्या ताईंनी आपल्याला हा प्रश्न विचारला त्या फिमेलच आहे. तर फिमेलमध्ये हे सारे बदल जे चट्टे असणे किंवा तसे डाग येणे हे जास्त प्रमाण असतं. कारण हे चट्टे जे असतात ते मेनली आपल्या शरीरामध्ये आपल्या त्वचेवर तसेच आपल्या तोंडाच्या आतल्या कातडीलाही ते चट्टे असू शकतात. तर ते आपल्या चामडीवर जे प्रोटेक्शन असतं आपण ज्याला मेलॅनिन म्हणतो ज्यामुळे आपल्याला रंग मिळतो मेलॅनिन असल्यामुळे ते आपल्याला ते डाग येऊ शकतात. आणि ते जास्त करून हार्मोनल चेंजेसमुळे होतं. जे की मुली वाढीला लागल्या की जे बदल होतात त्यांच्यामध्ये त्यामुळे हे अशा प्रकारचे चट्टे दिसू शकतात. पण त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण त्यामुळे तुम्हाला जर का काही त्रास होत असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करू शकता. बरोबर. आणि त्याचा बोलण्याशी काही संबंध नाही खरं खोटं असतं की नाही ते असं बोलतात. पण परंतु हे तर फिजिओलॉजिकल आपले जे आपल्याला चामडीला रंग देणारे पिगमेंट म्हणतो आपण त्याला त्यामुळे हा रंग असतो. बरोबर. हा नमस्कार. मी नारायण गांधी घाटकोपरहून बोलतोय. बरं. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांचे दात 6व्या महिन्यापासून येतात असं डॉक्टरने सांगितलं. परंतु माझा नातू 8 महिन्याचा आहे अजून दात आलेले नाही. तर ते उशिरा पण येऊ शकतात ना? बरोबर उशिरा पण येऊ शकतात. सर्वसाधारणपणे 6 महिने तर 5 वर्षपर्यंत दुधाचा दातांचा काळ असतो. परंतु आम्ही जे अभ्यास करतो त्यामध्ये आमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मुलांचे दात म्हणजे मुलगी असली तर दात येण्याचे वाढण्याचे प्रमाण हे जास्त फास्ट असते जेव्हा की मुलांच्या तोंडामध्ये दात येणं हे याचे प्रमाण थोडे स्लो असते. हो त्यांच्या दोघांच्या याच्यामध्ये 3 ते 6 महिन्याचा गॅप बघितलं जातं वाढीमध्ये. मग अशी तुम्ही आम्हाला ओरल पॅथॉलॉजी म्हणजे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने किंवा वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने कशा प्रकारे परीक्षण केलं जातं त्याविषयी सांगितलं. तर एकूणच दातांच्या आरोग्याच्या बाबतीत किंवा तोंडाच्या आरोग्याच्या बाबतीत तपासणी आणि उपचारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही बदल झालेले आहेत का त्याविषयी थोडं? हो नक्कीच. आजकाल टेक्नॉलॉजी भरपूर वाढत आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप प्रमाणात ह्या सर्व गोष्टींमध्ये आहे. तर दातांच्या उपचार मध्ये याचा वापर तर आहेच आहे. तसंच त्याचे जी तपासणी आहे त्यातही याचा वापर केला जातो. आता आमच्या विषयाबद्दल विशेषतः जर बोलणार तर आमच्या विषयामध्ये जे सर्व संशोधन होते त्यामध्ये जर आपण एखादा तोंडातला तुकडा काढून त्याची तपासणी करत आहोत किंवा रक्ताची तपासणी करत आहोत त्याच्यामध्ये सिरम असेल तर आपण असं जर का ग्रुप ऑफ पीपल घेतले पेशंट घेतले ज्यांच्यामध्ये ओरल कॅन्सर असेल किंवा प्री कॅन्सर म्हणजे सफेद चट्टा असेल किंवा लाल चट्टा असेल असे घेतले आणि त्यांच्यामध्ये संशोधन केलं तर त्या नॉर्मल लोकांमध्ये आणि ह्या पेशंटमध्ये त्या गोष्टीमध्ये होणारे बदल
त्या कशा प्रकारचे पॅटर्न दाखवतात याचा वापर आपण AIने करून इंटरप्रेट करू शकतो की अच्छा. कशा प्रकारे आपण याला वापर करता येईल नॉर्मल लोकांमध्ये, जर का याची व्हॅल्यू किती आहे त्याप्रमाणे. तर हे पॅटर्न आपण AIच्या मदतीने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने करू शकतो. तर कोणत्याही प्रकार, आणि ते केल्यानंतर आपण त्याला पर्सनलाइज ट्रीटमेंट घेऊ शकतो. टार्गेटेड थेरपी आपण आता म्हणतो, त्याप्रमाणे आपण एका व्यक्तीच्या त्या पूर्ण अनालिसिस नंतर आपण त्यांना पर्सनलाइज ट्रीटमेंटचंही प्लॅनिंग करू शकतो. अच्छा, म्हणजे एका परीने अचूक विश्लेषण करणं आणि त्याप्रमाणे योग्य ती ट्रीटमेंट देणं, उपचार देणं, उपचार बरोबर. पद्धती ठरवणं, बरोबर, याच्यासाठी बरोबर. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत हो. वा. हा, माझा एक प्रश्न आहे. हां, माझी ब्रेस्ट कॅन्सरची सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, बरं. केमो, रेडिएशन आणि हे, पण ते चालू असताना मला कधी त्रास नाही झाला, पण ते संपल्यानंतर माझ्या तोंडाला मात्र जरा सुद्धा तिखट लागू देत नाही. म्हणजे हिरवी मिरची नाही, लाल तिखट नाही, काहीच तिखट मसालेदार किंवा लसूण हे मी काहीच खाऊ शकत नाही. हो मॅडम, तुम्ही जे म्हटलं ते खूप प्रमाणात आढळतं जेव्हा आपण एखाद्या कॅन्सरची ट्रीटमेंट घेतो. तर रेडिएशन झाल्यानंतर, कारण त्या अशा किरणांच्या याच्यामुळे आपला तोंडातला जो भाग असतो तो खूपच नाजूक भाग असतो व त्याला इजा पोहोचत असते. तिथेही थोड्या प्रकारचे जे सेल असतात ते गळण्याचे प्रमाण वाढलेले असते व त्याचबरोबर आपण जी पोषक तत्व आवश्यक आहे ती कमी प्रमाणात गेल्यामुळे ह्या सर्व ट्रीटमेंटच्या याच्यातून व खायला न जमल्यामुळे होतात. तर यासाठी आपण आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोणते पोषक तत्व घेऊन, प्रोटीन घेऊन हे प्रमाण कमी करू शकतो का, हे अशा प्रकारे हँडल करू शकतो. त्या शिवाय आपण दंततज्ज्ञांचा सल्ला घेऊन ओरल कॅव्हिटीमध्ये, तोंडामध्ये जे होणारे बदल आहेत ते फक्त रेडिएशनमुळेच होत आहेत की अजून काही त्यासाठी आपल्याला करण्याची गरज आहे, हे कळल्यानंतर आपण त्याच्यावर योग्य त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. हॅलो. हा, बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी चंदा माझापळ बोलते. हा, हा, माझा प्रश्न असा आहे की समजा दाताचं जे आरोग्य आहे, तर दात किडणे वगैरे जे काय आहे ते अनुवंशिक असू शकतं का, काय सांगाल? बरं बरं. तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारला ते तुम्ही बरोबर बोलत आहात. आता आपण आपला जन्म आपल्या आईवडिलांपासून झालेला असतो. आईचे दात वेगळ्या प्रकारचे असू शकतात, वडिलांचे दात वेगळ्या प्रकारचे असू शकतात, त्यांची हिरडी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि तिथूनच आपल्याला जे मिळणारे जीवाणू असतात, विषाणू असतात ते अशा प्रकारे ट्रान्सफर होत असतात. तर तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की काही प्रमाणामध्ये हे अनुवंशिक असतात, परंतु आपण ते तसंच डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत की आईचे दात असे आहेत म्हणून मुलीचे असे आहेत किंवा मुलाचे असे आहेत म्हणून आईचे असे आहेत. अशा प्रकारे त्याला हँडल न करता आपण त्याला एकमेकांकडे बघताना, म्हणजे त्यामुळे एकमेकांना त्रास न देता आपण ते हँडल करू शकतो. म्हणजे की जसं जर आईच्या हिरड्या खराब असतील तर होऊ शकतं की ते पुढच्या पिढीमध्ये तशा प्रकारचे बदल कधी कधी ते दिसतात पण कधी कधी दिसत पण नाही. तर प्रत्येक माणसाने जर का आपल्या मौखिक आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली तर त्याला खूप लवकर प्रकारे हँडल करणं सोपं जातं. पण हे म्हणजे दातांचे आजार आहेत ते सुद्धा काही प्रमाणात अनुवंशिक असू शकतात. कीड लागणे व हिरडीचे आजार याच्यामध्ये जे किटाणू असतात त्या किटाणूंमुळे जे होतात ते जर का प्रमाण आपण बघितलं तर ते तशा प्रकारे दिसतं. हॅलो, नमस्कार. हा, प्रश्न विचारा. हा, मी सुरेश रामू साबळे बोलतोय. मुक्काम पोस्ट अहमदनगर तालुका, कागद, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय. बरं. हा, की माझे आज वय 53 वर्षे आहे, पण मी कोलगेटनं किंवा टूथब्रशनं दात घासत नाही, बोटाने दात घासतो कायम. पण दात माझे अगदी खणखणीत आहेत. फक्त 1-2 दात पडलेले आहेत, बाकी सगळे दात खणखणीत आहेत. 53 वर्ष वय असून सुद्धा. आणि स्वच्छ आरोग्य, मौखिक आरोग्य ठेवण्यासाठी व कर्करोग आपल्या जवळ न फिरकण्यासाठी काय करावे आणि कोणते उपाय करावेत याविषयी आम्हाला माहिती हवी आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचे ब्रश आणि पेस्टचा वापर न करता फक्त बोटाने दात घासू नये एवढे चांगले हे आहेत. तर आता ब्रश किंवा पेस्टने खराब होतात असं नाही आहे, पण त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो त्यामुळे ते होऊ शकतं. तुम्ही बोटानेच चांगल्या प्रकारे काळजी घेतात हे खूप चांगलं आहे. तरीसुद्धा तज्ज्ञांनी ते एक वेळा चेक केलं आणि त्यानंतर सांगितलं तर जास्त आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे आपण म्हणजे त्यांनी प्रमाणित केलेलं बरं. केलेलं बरं.
तर आता मौखिक आरोग्य आपण आत्तापर्यंत काही गोष्टी बोललो की त्याची काळजी कशी घ्यावी, त्या प्रकारे जर का आपण जसं की ब्रश करणं, तुम्ही बोटाचा वापर करा किंवा तुम्ही ब्रश आणि पेस्टचा वापर करा, परंतु ते रेग्युलर होतंय की नाही, प्रत्येक वेळा खाल्ल्यानंतर तोंडामध्ये काही अन्नाचे कण राहतात आहे की नाही हे चेक करणं, चूळ भरणं, अशा प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर व्यवस्थित न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्व घेणं, जेवणामध्ये व्यवस्थित स्वतःची दिनचर्या पाळणं, आरोग्याची काळजी घेणं. जसं की आपण सांगितलं की आपल्या शरीराच्या आजाराचे पण प्रमाण जर वाढले तर तोंडामध्ये त्याचे परिणाम दिसून येतात. तर व्यवस्थित झोप घेणे, एक्सरसाइज करणे, हे सगळं सर्वांगी विकासासाठी जे गरजेच्या गोष्टी त्याच गोष्टी आपण आपल्या मौखिक आरोग्यासाठी पण लक्ष देऊ शकतो. बरं, तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणं कोणती आणि त्यावर उपाय काय? बरोबर. तर तोंडाला दुर्गंधी येण्याचे प्रमाण बऱ्याच लोकांमध्ये असते. तर आता आपण बघितलं की आपण बऱ्याच वेळ काही बोललं नाही, काही खाण्यात नाही आलं, पाणी नाही घेतलं तरी पण तोंडाची दुर्गंधी आल्याचं जाणवतं. तर हे म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे, परंतु त्याच्यासाठी आपण तोंड व्यवस्थित स्वच्छ ठेवणं, आपल्या तोंडामध्ये लाळीचं प्रमाण कमी असलं तर पण ते तशा प्रकारे होऊ शकतं. किंवा काही लोक कोणते औषधं घेत असतात त्याच्यामुळे पण दुर्गंधीची हे होऊ शकतं. जसं की आपण नेहमी बघतो की कांदा खाणे, लसणाचे प्रमाण असलेले याच्याने पण तोंडाची दुर्गंधी वाटू शकते. पण नेहमीच पूर्ण वेळ सगळे क्रिया करत असूनही, तोंडाच्या ज्या ज्या आपण कामासाठी वापर करतो ते सगळं करत असूनही जर का दुर्गंधी येत असेल तर हिरडीमध्ये पू जमा होतोय का ते चेक करून घेणं किंवा कुठे दुखणं आहे का हे चेक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे मग त्याची तपासणी करून ट्रीटमेंट केल्यानंतर आपण ठरवू शकतो की नक्की त्याचं कारण काय होतं म्हणून. माउथ फ्रेशनरचा वापर काही जण करतात, बरोबर. ते कितपत योग्य आहे? माउथ फ्रेशनरचा वापर, कोणतीही गोष्ट अतिरेक झाला तर ती उपयोगाची नाही आहे. तर कोणत्याही प्रकारचं खूपच तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला आता त्याची गरज आहे किंवा कॉमन याच्यामध्ये सोशल याच्यामध्ये तुम्हाला तशा प्रकारे प्रोजेक्ट तर तुम्ही वापर केला कंटिन्युअसली तर गोष्ट वेगळी आहे. पण रुटीनली अशा गोष्टी ज्यामध्ये शुगर कंटेंट आहे त्या ज्या की आपल्या पूर्ण शारीरिक आरोग्यासाठी पण चांगल्या नाही आहेत, तर अशा प्रकारचे गोष्टी टाळणंच योग्य राहणार. बरोबर. आणि मुख्य म्हणजे चहा कॉफी प्यायल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर खरं तर चूळ भरणं किंवा किमान पाणी प्यायलं तरी सुद्धा उपयोग होऊ शकतो. बरोबर. येस. हिरड्यांचे आणि दातांचे असे प्रमुख आजार कोणते, काय सांगाल? आपण आताच बघितलं की दातांचं पायरिया माहित असायचं. तर ते पू होणं मी आता जसं मेन्शन केलं तर त्याला पायरिया आपण म्हणतो. हिरड्यांमध्ये पू होणं ते सगळ्यात शेवटची स्टेप म्हटली हिरड्यांच्या आजाराची तर त्याच्यामध्ये इन्फेक्शनमुळे त्याच्यामध्ये पू जमा होतं. परंतु त्याच्या अगोदर हिरड्याला लाल होणं, हिरड्यांना दुखापत असणं, हिरड्यांमधून रक्त येणं हे झाले हिरड्यांचे आजार. आणि त्यानंतर त्याच्यात पू जमा होणं, दात ढिले पडणं, दात गळून पडणं हे त्याच्या हिरडीपासून पुन्हा त्या आतला जो आपला जबडा असतो त्याच्या हड्डीपर्यंत ते पोहोचून तिथपर्यंत इन्फेक्शन झाल्यामुळे दात निघून गळू पडू शकतात. तर हे झालं हिरडीमुळे होणाऱ्या हड्डीच्या पर्यंत पोहोचणाऱ्या आजाराचं. तसेच दातांमध्ये पण कीड लागण्याचे प्रमाण हे सगळ्यात महत्वाचे. आत्ताच तुम्ही बोलले चहा कॉफी घेतो त्यामुळे दातांवर डाग पडणे हे त्याचे आजार असू शकतात. हिरडीतून आजार हड्डीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच दाताला लागलेल्या कीड जर का ते आपण वेळेवर कंट्रोल नाही केले, त्याचं भरण करून घेतलं नाही तर ते सुद्धा दाताच्या मुळापर्यंत त्याच्या नसांमधून जाऊ शकतं व हड्डीपर्यंत पोहोचू शकतं. तर हड्डीचे आजार होऊ शकतात. आत्ताच आपण कोविड बघितलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर बऱ्याच लोकांना कोविड व्हायरल इन्फेक्शनमुळे म्युकॉरमायकॉसिस आपण बघितलेलं आहे की फंगल इन्फेक्शन होतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार ते पूर्ण शरीरामध्ये स्किनवर होतात, ते जबड्याच्या त्वचेवर होऊ शकतात आणि हड्डीचे आजार किंवा दातांचे आजार असे वेगवेगळे होऊ शकतात. स्वपरीक्षण घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे केव्हा केव्हा करावं याविषयी? तर आता आपण जसं बोललो की मौखिक आरोग्याबद्दल आपण आपली स्वतःची काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो, परंतु ज्या लोकांना सवयी असतील
तंबाखूच्या किंवा अल्कोहोलच्या किंवा गुटखा वगैरे, तर ते स्वतःच्या तोंडाचं निरीक्षण आरशासमोर उभं राहून करू शकतात. खालच्या ओठाला थोडंसं रिट्रॅक्ट करून बाहेर काढून वरच्या ओठाला गालाचा भाग बघू शकतात, जिभेला बाहेर काढून स्वतःचं निरीक्षण करू शकतात. आणि त्यामध्ये काही प्रकारचे बदल, सफेद चट्टा, लाल चट्टा असं काही दिसलं तर तज्ज्ञांकडे जाऊन त्याचे ते तपासणी करून घेऊ शकतात. अशा प्रकारे ते स्वतःला मदत करू शकतात. आणि या प्रकारे आपण जर काळजी घेतली तर आपण पुढचे धोके टाळू शकतो, नियंत्रणात आणू शकतो. डॉक्टर मनीषा अहिरे, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. आता अगदी जाता जाता काय टिप्स द्याल आमच्या श्रोत्यांना मौखिक आरोग्याच्या संदर्भात? आता जसं आपण बोललो की आपण दातांची निगा राखण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ ब्रश करणे जेवणानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर आपण सर्वांगीण आरोग्यासाठी एक्सरसाइज, व्यवस्थित झोप होत आहे की नाही, न्यूट्रिशनल घटक आपण बरोबर घेत आहेत की नाही, हे सगळं समतोल आहार आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि तोंडामध्ये काहीही बदल वाटले, ते आपल्या कोणत्या तरी शारीरिक आजाराचं निदर्शन असू शकतं, तर काहीही बदल वाटले तर त्याची टाळाटाळ न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाची माहिती आज आपण दिली डॉक्टर मनीषा अहिरे आज आपल्या आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये सहभागी झाल्या होत्या. श्रोतेहो, आपणही सहभाग घेतलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत मौखिक आरोग्य आणि कर्करोग याविषयी डॉक्टर मनीषा अहिरे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.